आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता। शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता। राज ठाकरे दिल्लीमध्ये आज अमित शहांसोबत बैठकीची शक्यता। मनसेला माहितीमध्ये सहभागी करण्यावर हालचाली। प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाच्या बैठका मेळावे घ्या। मुख्यमंत्री शिंदेंकडून महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागण्याच्या सूचना। एका मंत्र्याकडे एका मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीमध्ये 10 उमेदवारांची नावं असणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर उमरखेड, अर्धापूरमध्ये संवाद मेळावा। उद्धव ठाकरे उद्या बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सिंदखेड राजा आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा दौरा। दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या कार्यसमिती आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता। कल्याण लोकसभा निवडणूक कमळावर लढवावी, भाजप पदाधिकाऱ्यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी। कल्याणमध्ये सध्या श्रीकांत शिंदे खासदार। भाजप मनसेच्या युतीला संघाकडून हिरवा कंदील। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार असल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांचा आज बारामती दौरा, विविध विकास कामांची पाहणी करणार, मंदिरांनाही भेटी देणार। पैठणमधील मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील आज संवाद साधणार, तर मराठा आंदोलनाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी आज अंतरवालीमध्ये बैठक। गोंदियामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, गहू मका पिकाचं नुकसान होण्याची शक्यता, तर आंब्यांनाही अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता। दर्जेदार द्राक्षांअभावी बेदाणा उत्पादन 20 टनांनी घटलं, अवकाळी पावसाचा मोठा फटका। एप्रिल अखेरपर्यंत होणारा बेदाणा उत्पादन यंदा जेमतेम मार्च अखेरपर्यंत सुरू राहणार। परभणी जिल्ह्यामध्ये पाण्याची स्थिती चिंताजनक, 9 लघु प्रकल्पातील पाणी पातळी घटली, तर 8 प्रकल्प कोरडे ठाक। प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची मागणी। पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन, पाण्याचा गैरवापर केल्यास नळजोड खंडित करणार, महापालिकेचा इशारा। व्यापाऱ्यांना नाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्यानं वाशिम कृषी बाजार समिती 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय। शेतकऱ्यांना आपला शेतमाल खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागणार। अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील 9 गावातील आकारी पीडित शेतकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार। जमिनीच्या मागणीसाठी 12 मार्चपासून शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, मात्र अद्यापही दुर्लक्ष। कोकणामध्ये शिमगोत्सव, होलिका उत्सवाची धूम, ढोल ताशाच्या गजरामध्ये शिमगोत्सवाला जल्लोषात सुरुवात। पुण्याच्या भोरमधील बाजारवाडी गावामध्ये काल भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा। पुण्याच्या विविध भागातील मल्लांचा सहभाग, आखाडा पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी। मालेगावच्या पटणे गावातील शेतकऱ्यांना उन्हापासून टरबुजाचे संरक्षण करण्यासाठी केली अनोखी शक्कल। टरफले आणि मक्याच्या भुशाचं आवरण टरबुजावर पसरवलं, शेतकऱ्याचा नवा प्रयोग यशस्वी।